ओके, वेलकम. तर आता आपण पार्शियल फ्रॅक्शनचा तिसरा टाईप बघणार आहे. तर तिसऱ्या टाईपचं नाव आहे क्वाड्रॅटिक लिनियर फॅक्टर्स. आतापर्यंत क्वाड्रॅटिक फॅक्टर आला होता डिनॉमिनेटर मध्ये, पण तो लिनियर आला होता. लिनियर म्हणजे ज्याचे फॅक्टर पडतात. आता तो कसा येणार? नॉन लिनियर. नॉन लिनियर म्हणजे त्याचे फॅक्टर पडत नाही. डिग्री 2 असेल तर डिग्री 2च राहतो, त्याचे फॅक्टर्स पडणार नाहीत. असा फॅक्टर त्याला काय म्हणायचंय? क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक म्हणलं की त्याची ऑर्डर किती असणार आहे? एक्स स्क्वेअर, 2 ऑर्डर 2, एक्स पॉवर 1, एक्स क्यूब पॉवर 3. याला लिनियर. दिस इज क्वाड्रॅटिक. आणि हा क्यूबिक. तर या क्वाड्रॅटिक मध्ये दोन टाईप पडतात, लिनियर आणि नॉन लिनियर. तर ऑलरेडी आपण जो सेकंड टाईप बघितलाय तो असा होता, लिनियर टाईप होता. लिनियर रिपीटेड रूट्स, लिनियर नॉन रिपीटेड रूट्स. आता क्वाड्रॅटिक नॉन लिनियर. हा खालचा वाला बघतो, वरचा ऑलरेडी बघितलाय. कारण आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 हा फॅक्टर आहे. याचे फॅक्टर काय पडतात? एक्स मायनस 1, एक्स प्लस 1. म्हणजे हा जरी क्वाड्रॅटिक असेल, ऑर्डर 2 जरी असेल, तर त्याचं स्प्लिटिंग कशात होतं? लिनियर मध्ये स्प्लिटिंग होतं. आणि लिनियरचा ऑलरेडी आपण टाईप बघितलाय. लिनियर मध्ये दोन टाईप, रिपीटेड आणि नॉन रिपीटेड. हा आपला टाईप नंबर 1, हा आपला टाईप नंबर 2. टाईप 2 मध्ये हा पण येतो आणि हा टाईप नंबर 3. राईट, 1 2 3. राईट, सो देअरफॉर आता हा तिसरा टाईप आहे नॉन लिनियर क्वाड्रॅटिक फॅक्टर. नॉन लिनियर क्वाड्रॅटिक फॅक्टर सपोज करा एक्स स्क्वेअर प्लस 4. आता याचे फॅक्टर पडत नाही, तुमच्या माहितीच. याला फॅक्टर आपल्याला करता येत नाही. याला एक्स प्लस 2, एक्स मायनस 2 असं लिहिता येत नाही. म्हणजे हा नॉन लिनियर फॅक्टर आहे. आणि याचं पार्शियल फ्रॅक्शन करायचं असेल तर आपल्याला मेथड काय आहे? बी एक्स प्लस सी ॲट ए टाइम घ्यावा लागतो. बी आणि सी एका वेळेस जोडून घ्यावा लागतो. कारण याला स्प्लिट करता येतं का? नाही करता येत. म्हणून बी एक्स प्लस सी घ्यावं लागेल. ठीक आहे, राईट. देअरफॉर फर्स्ट एक्झाम्पल बघा. आता या टाईपचं फर्स्ट एक्झाम्पल, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. Resolve into partial fraction. Example 1, first example, x square plus 23x divided by x plus 3 upon x square plus 1. Right, बघा solution. x square plus 23x divided by x plus 3 x square plus 1. So it is equals to. आता बघा याचा टाइप कसा ओळखायचा? हा टाइप आहे. हा फॅक्टर कसा आहे? x plus 3 हा फॅक्टर कसा आहे? लिनियर. x square plus 1 हा फॅक्टर कसा आहे? तो क्वाड्रॅटिक, कारण त्याची ऑर्डर 2 आहे. पण क्वाड्रॅटिक मध्ये आता तो लिनियर आहे का नॉन लिनियर आहे हा प्रश्न आहे आपल्याकडे. क्वाड्रॅटिक आहे नो डाऊट, पॉवर 2 आहे नो डाऊट. त्याचे फॅक्टर पडतात का पडत नाही? एक्स स्क्वेअर प्लस 1 चे फॅक्टर पडतात का सांगा? जसं एक्स स्क्वेअर मायनस 1 चे फॅक्टर पडत होते आपल्याकडे, तसं एक्स स्क्वेअर प्लस 1 चे फॅक्टर पडतात का? नाही पडत. म्हणून तो नॉन लिनियर फॅक्टर झाला. तो फॅक्टर कसा झाला? नॉन लिनियर. म्हणजे आता आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन करायचंय a डिवायडेड बाय x प्लस 3. आता x प्लस 3 सिंपल होता म्हणून त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट दिला. राईट, प्लस. आता याचे फॅक्टर पडतात का x स्क्वेअर प्लस 1 चे? पडत नाहीत. म्हणून तो ॲज इट इज डिनॉमिनेटर मध्ये x स्क्वेअर प्लस 1. कारण फॅक्टर पडत नाही. फॅक्टर पडले असते तर सेपरेट केलं असतं आणि आपण पुढे गेलो असतो. पण याचे फॅक्टर पडत नाहीये. तर पण पडत नाहीये तर किती डिग्री आहे त्याची? 2. म्हणजे किती कॉन्स्टंट लागणार? 2. आणि 2 कॉन्स्टंट एकत्र लिहिण्याची मेथड म्हणजे bx plus c.
लक्षात येतं का बघा. मागच्या प्रॉब्लेम मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर इथं bx+c येतो. bx+c ॲट ए टाइम एकत्र लिहावा लागतो. याचं रिझन म्हणजे याचे फॅक्टर पडत नाही, तो नॉन लिनियर क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. आणि नॉन लिनियर क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर त्याला लिहायची मेथड b/x²+1 नाही, तर bx+c/x²+1. त्याला असं लिहिता येत नाही, b/x²+1. असं का लिहिता येत नाही, तर याचं रिझन आहे, कारण x²+1 हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे, नॉन लिनियर फॅक्टर आहे, याचे फॅक्टर पडत नाहीत. म्हणून आपल्याला दोन फॅक्टर, 2 डिग्री आहेत, त्याच्यासाठी 2 कॉन्स्टंट लागतात. आणि 2 कॉन्स्टंट साठी आपल्याला काय लिहावं लागतं, bx+c. राईट. सो देअरफॉर पुढची स्टेप बघा. एलसीएम आहे x+3 x²+1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन सरळ सरळ, कारण हा फॅक्टर वेगळा आहे आणि हा फॅक्टर वेगळा आहे, म्हणजे a × x²+1 प्लस हा फॅक्टर आणि हा फॅक्टर प्लस bx+c × x+3. bx+c सोबत हा फॅक्टर, a सोबत हा फॅक्टर, a × x²+1 bx+c × x+3. पण इथं ब्रॅकेट करायला विसरायचं नाही, कारण bx+c ला मल्टिप्लाय आहे, फक्त bx ला मल्टिप्लाय होतं तुमच्याकडून चुकून, तर ती थोडीशी मिस्टेक्स टाळायची. ठीक आहे. सो देअरफॉर डिवाइडेड बाय x² प्लस 23x डिवाइडेड बाय x+3 x²+1. दोन्ही साईडचा डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणून तो डिनॉमिनेटर कॅन्सल करायचा. राईट. सो x² प्लस 23x इज इक्वल्स टू a × x², ax², a ने मल्टिप्लाय, प्लस a × 1 a प्लस bx × x. काय येतं bx × x चं मल्टिप्लिकेशन, bx² प्लस bx × 3, 3 × bx म्हणजे 3bx, c × x cx, c × 3 3c. कळतं मल्टिप्लिकेशन, कळतं. a × x², a × 1, b × x, b × 3, c × x, c × 3. so this is the multiplication. चला करा. सिमिलर वाल्या टर्म एकत्र आल्या पाहिजे. सिमिलर वाला टर्म म्हणजे x² आणि bx², म्हणजे याला लिहिता येतं a+b × x². नंतरच्या टर्म 3bx आणि cx, 3bx आणि cx म्हणजे काय येणार, 3b + c × x. आणि नंतर राहिलेल्या टर्म a + 3c. चला लेफ्ट हँड साइडला x² चा कोएफिशिएंट 1 आहे, x चा कोएफिशिएंट 23 आहे, कॉन्स्टंट नाही आहे म्हणून काय लिहिता येईल, 0. देयरफॉर कंपेअरिंग कोएफिशिएंट्स we get काय मिळतं बघा, a + b याची व्हॅल्यू 1, 23 याची व्हॅल्यू 3b + c आणि a + 3c ची व्हॅल्यू 0. so we get a + b is equals to 1, 3b + c is equals to 23, a + 3c is equals to 0. a + b its value 1, 3b + c its value 23, a + 3c its value 0. a + b is equals to 1, 3b + c is equals to 23 आणि a + 3c is equals to 0. आता आपल्याला इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 सॉल्व इक्वेशन 1, 2 and 3
get values of A, B, C. Solve equation 1, 2, 3 to get the values of A, B, C. Okay. तर आपल्याकडे इक्वेशन 1 आहे बघा, a plus b is equals to 1, 3b plus c is equals to 23, a plus 3c equals to 0. आता या तीन इक्वेशनला सॉल्व करायचंय. त्याच्यासाठी काय करायचंय, पहिल्या इक्वेशन वर कुठल्या तरी एक, कारण आता बघा आपल्याला ऑटोमॅटिक ए बी किंवा बी सी किंवा ए सी मध्ये दोन इक्वेशन अवेलेबल आहेत का, नाहीये. एक ए बी मध्ये आहे, दुसरा बी सी मध्ये, तिसरा ए सी मध्ये. तिन्ही इक्वेशन वेगवेगळे. त्याच्यासाठी काय करायचंय, कोणते तरी दोन इक्वेशन दोन व्हेरिएबल मध्ये, म्हणजे ए बी मध्ये असेल तर ए बी मध्ये दोन इक्वेशन तयार करा, किंवा बी सी मध्ये असतील तर बी सी चे दोन इक्वेशन तयार करा, किंवा ए सी चे असतील तर ए सी चे दोन इक्वेशन. जे सोपं जाईल ते यूज करायचं. आता बघा मी इथे काय केलंय, फ्रॉम इक्वेशन 1 वरून एक वस्तू व्हॅल्यू काय लिहिली, 1 मायनस बी प्लस बी ला राईट साइडला शिफ्ट केली. आता ए ची व्हॅल्यू आली, ती ए ची व्हॅल्यू मी इथं ठेवली, आलेली ए ची व्हॅल्यू इथं पुट अप केली. म्हणजे इक्वेशन 3 ए ची व्हॅल्यू 1 मायनस बी प्लस 3 म्हणजे मायनस बी प्लस 3c इक्वल्स टू हा प्लस 1 राईट साइडला शिफ्ट होईल, म्हणजे काय होईल मायनस 1. आता इक्वेशन 4 आला हा. आता बघा इक्वेशन 3, इक्वेशन 4, इक्वेशन 2. ऑलरेडी इक्वेशन 1 ला आपण मर्ज केले, त्यामुळे इक्वेशन 1 ची आवश्यकता नाहीये. आता इक्वेशन 2 कशामध्ये आहे, बी आणि सी मध्ये. इक्वेशन 4 कशात आलंय, बी आणि सी मध्ये. म्हणजे इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4 हे सॉल्व करायचंय, कारण बी आणि सी मध्ये दोन इक्वेशन आले. पण त्याच्यासाठी आपल्याला बी चा इक्विव्हॅलेंट इथे इक्वेशन किती आहे, बी चा कोएफिशिएंट किती आहे, 3. म्हणून काय केलं, मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन नंबर 4. इक्वेशन 3 ला सॉरी इक्वेशन 4 ला 3 ने मल्टिप्लाय, मायनस 3b, 3 into 3 9c, मायनस 1 into 3 मायनस 3. म्हणजे आता इक्वेशन 5 आला, मायनस 3b प्लस 9c इक्वल्स टू मायनस 3, 3b प्लस c म्हणजे प्लस 3 मायनस 3b काय होईल, कॅन्सल होतो. म्हणून ऍडिंग इक्वेशन 2 and 5. इक्वेशन 2 आणि 5 ऍड केला, 3b प्लस इक्वल्स टू 23, 3b प्लस c इक्वल्स टू 23, मायनस 3b प्लस 9c इक्वल्स टू मायनस 3. हा प्लस 3b मायनस 3b कॅन्सल, हा 1c प्लस 9c म्हणजे 10c, 23 प्लस 3 सॉरी 23 मायनस 3 म्हणजे 20. सो c इक्वल्स टू 20 बाय 10 आणि 20 बाय 10 म्हणजे 2. आता तुम्ही अजून वेगळं कॉम्बिनेशन करून कोणताही व्हॅल्यू काढू शकता. इथं असं काही कंपल्शन नाहीये की बी आणि सी, तुम्ही ए आणि सी एकत्र करू शकता किंवा बी ए आणि बी एकत्र करू शकता. असं कुठलंही बंधन नाहीये. कुठलाही सिक्वेन्स घेता येतो, कुठलाही सिक्वेन्स घेऊन कुठल्याही टर्मची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. सी ची व्हॅल्यू काय आली, देअरफॉर c is equals to 2, राईट. आता a ची व्हॅल्यू काढता येते बघा आपल्याला, कारण आपल्याला इक्वेशन 3 वरून काय आहे, a plus 3c is equals to 0. So we get a plus 3c, c म्हणजे काय आली व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू 2 आली आहे. So a plus 6 is equals to 0. So a is equals to what, minus 6. Therefore from equation 1 आता a plus b is equals to 1 होतं आपलं इक्वेशन. So a ची व्हॅल्यू minus 6 plus b is equals to 1. So b is equals to 1 plus 6, 1 plus 6 म्हणजे 7. b is equals to 7. a is equals to minus 6, b is equals to 7, c is equals to 2. So therefore आलेल्या व्हॅल्यूज परत इक्वेशन मध्ये ठेवून द्या. Therefore we get
काय आपलं ओरिजिनल इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर प्लस 23x डिवायडेड बाय काय होतं, एक्स प्लस 3 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1. याला आपण स्प्लिट अप करताना a अपॉन एक्स प्लस 3 प्लस bx प्लस c अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. चला a b c च्या व्हॅल्यूज ठेवून द्या. a ची व्हॅल्यू -6 अपॉन एक्स प्लस 3 प्लस b ची व्हॅल्यू 7x प्लस c ची व्हॅल्यू 2 7x प्लस 2 divided by x square plus 1. So this is value of x square plus 23x divided by x plus 3 x square plus 1. Here is the proof. हे तुमचं फायनल सोल्युशन म्हणजे a याची व्हॅल्यू -6, b याची व्हॅल्यू 7, c याची व्हॅल्यू 2. पुटअप करा, सॉल्व करा. ओके. Let us start. Problem number 2. Resolve into partial fraction 2x minus 3 divided by x plus 1 x square plus 4. आता x plus 1 हा फॅक्टर कसा असेल, लिनियर, आणि x square plus 4 हा कसा आहे, क्वाड्रॅटिक. मग क्वाड्रॅटिक मध्ये तो लिनियर आहे का नॉन लिनियर आहे बघा. एक्स स्क्वेअर प्लस 4 चे फॅक्टर पडतात का, प्रश्न विचारा. पडत असतील तर लिनियर, पडत नसतील नॉन लिनियर. सिंपल. सो देयरफॉर 2x म्हणजे a अपॉन लिनियर साठी नो प्रॉब्लेम x प्लस 1. सांगा एक्स स्क्वेअर प्लस 4 चे फॅक्टर पडतात का, नाही पडत. सो एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि याला सेपरेट लिहिता येत नाही म्हणून याला काय लिहावं लागतं आपल्याला, bx प्लस c लिहावं. Right? Therefore, it is equals to x plus 1 x square plus 4. So a into cross multiplication x square plus 4 plus bx plus c into x plus 1. Left hand side 2x minus 3 divided by x plus 1 x square plus 4. Both the terms are similar, both the terms are cancelled out. So 2x minus 3 is equals to a into x square ax square. Multiply करून घ्या, a नी दोन्ही बॅक टर्मला मल्टिप्लाय करा, 4a bx नी दोन्ही टर्मला मल्टिप्लाय, bx into x bx square bx into 1 bx c into x cx c into 1 c. So it is equals to, आता या दोन टर्मचं कॉम्बिनेशन a plus b into x square, या दोन टर्मचं कॉम्बिनेशन b plus c into x, या दोन टर्मचं कॉम्बिनेशन 4a plus c. Left hand side 0 into x square plus 2x minus 3. Comparing coefficients on both sides. Comparing coefficients on both sides. So what is value of a plus b? A plus b is equals to 0. B plus c. B plus c is equals to 2. Four a plus c. 4a plus c ची व्हॅल्यू -3. Equation number 1, equation number 2,
इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 2 3 सॉल्व करा. एक तर बी एलिमिनेट करा, बी ची व्हॅल्यू -a इथं ठेवा आणि त्याला सॉल्व करा, तसंही चालेल. किंवा ए एलिमिनेट करा, ए ची व्हॅल्यू -b इथं ठेवा, बी आणि सी मध्ये इक्वेशन मिळेल. म्हणजे तुम्हाला ए ची आणि सी ची इक्वेशन मध्ये व्हॅल्यू मिळेल. ए आणि सी मध्ये करा किंवा बी आणि सी मध्ये करा. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 b is equals to -a. From equation 1 b is equals to -a. -a ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवा, म्हणजे -a plus c is equals to 2. हे तुमचं नवीन इक्वेशन येईल. त्याला इक्वेशन नंबर 4 हे नाव द्या. इक्वेशन नंबर 4. नाव इक्वेशन 3 ऑलरेडी आहे. 4a plus c is equals to -3. आता 3 आणि 4 ला सॉल्व करायचं असेल तर इथं बघा c प्लस c प्लस c कधी कॅन्सल होईल? प्लस c सबट्रॅक्शन केलं तर. सो राईट, जस्ट डू द सबट्रॅक्शन. मायनस प्लस. हा प्लस का घेतला? तर हा मायनस होता म्हणून प्लस झाला, प्लस होता म्हणून मायनस झाला, प्लस होता म्हणून मायनस झाला. -a 4a म्हणजे -5. प्लस c कॅन्सल आउट. 2 plus 3 5. So -5a equals to 5. So a is equal to 5 divided by -5. And what is value of 5 divided by -5? It is nothing but -1. a ची व्हॅल्यू किती आली? -1. a ची व्हॅल्यू -1 आलेली. a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा, b मिळेल. आलेली b ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवा, c मिळेल. राईट. देअरफॉर a plus b is equals to 0. -1 plus b is equals to 0. So b is equals to -1 काय होईल? राईट साइडला गेला की +1 होईल. -1 लेफ्ट साइडला आहे, राईट साइडला +1. म्हणजे a ची व्हॅल्यू -1, b ची व्हॅल्यू +1. इक्वेशन 2 मध्ये ठेवा. इक्वेशन 2 आहे b plus c is equals to 2. म्हणजे 1 plus c is equals to 2. c is equals to 2 minus 1 and 2 minus 1 म्हणजे 1. So c is equals to 1. So we have a is equals to -1, b is equals to 1, c is equals to 1. तर या तीन व्हॅल्यूज आहेत. a is equals to -1, b is equals to 1, c equals to 1. या व्हॅल्यू पुट अप करा. सो देअरफॉर फायनल आन्सर आपलं इक्वेशन काय होतं बघा? 2x - 3 डिवाइडेड बाय x + 1 x² + 4. याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं केलं होतं आपण? याचं पार्शियल फ्रॅक्शन केलं होतं a/x + 1 प्लस dx plus c upon x square plus 4. Right? So it is equals to a ची value -1 divided by x plus 1. b ची value 1 into x plus c ची value पण 1 divided by x square plus 4. तर याला असं लिहिता येतं. So it is equals to -1 divided by x plus 1 plus x plus 1 divided by x square plus 4. 1 लिहायची आवश्यकता नाही. So 2x - 3 divided by x plus 1 x square plus 4. And this is the final output or final result of the given problem. Okay. बघा आता या लेक्चर वरती ही असाइनमेंट आहे.
resolve into partial fraction 3x minus 2 upon x plus 2 x square plus 4. सेकंड प्रॉब्लेम आहे x square plus 1 x plus 1 x square plus 4. थर्ड प्रॉब्लेम आहे 3 upon x square plus 1 x plus 2. आता हे तिन्हीच्या तिन्ही एक्झाम्पल्स टाइप नंबर 3 चे आहेत. आता ते 3 चे आहेत, कसं ओळखायचं आहे बघा. हा फॅक्टर कसा आहे लिनियर, हा फॅक्टर कसा आहे क्वाड्रॅटिक. पण तो क्वाड्रॅटिक आहे तर क्वाड्रॅटिकला परत प्रश्न विचारायचा आपणच. आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे, तो लिनियर आहे का नॉन लिनियर आहे. लिनियर आहे का नॉन लिनियर म्हणजे फॅक्टर पडतात, नॉन लिनियर म्हणजे फॅक्टर पडत नाही. तर x स्क्वेअर प्लस 4 हा फॅक्टर पडतात का नाही पडत. म्हणजे हा कसा झाला मग, हा टाइप झाला क्वाड्रॅटिक नॉन लिनियर. क्वाड्रॅटिक कारण हा फॅक्टर कसा आहे क्वाड्रॅटिक नॉन लिनियर. इथं सुद्धा हा लिनियर फॅक्टर आहे पण हा जो फॅक्टर आहे तो कसा आहे क्वाड्रॅटिक नॉन लिनियर. इथं सुद्धा हा लिनियर आहे पण हा फॅक्टर कसा आहे क्वाड्रॅटिक नॉन लिनियर. म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही एक्झाम्पल कुठल्या टाइपचे क्वाड्रॅटिक नॉन लिनियर फॅक्टर्स. ओके. हा आता लक्ष द्या, तिन्ही एक्झाम्पल्स ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा. तिन्ही एक्झाम्पल सॉल्व व्हायला पाहिजे, मनाने सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि काही अडचण असेल, डाऊट असेल ग्रुपवरती व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल केला तरी चालेल. ठीक आहे. तर याला लिहिताना याचं पार्शियल फ्रॅक्शन, याचं पार्शियल फ्रॅक्शन आणि याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं करणार बघा. इथं फॅक्टर किती आहे x प्लस 2 आणि इथं फॅक्टर काय आहे x स्क्वेअर प्लस 4. राईट. इथं फॅक्टर काय आहे x प्लस 1. इथं फॅक्टर काय आहे x स्क्वेअर प्लस 4. इथं फॅक्टर काय आहे x स्क्वेअर प्लस 1. इथं फॅक्टर काय आहे x प्लस 2. बघा कसं करता येईल. हा कसा आहे फॅक्टर, हा फॅक्टर लिनियर म्हणजे फक्त याला एकच कॉन्स्टंट लागणार a. हा फॅक्टर क्वाड्रॅटिक नॉन लिनियर, याला फॅक्टर पडत नाही म्हणजे याला लिहिताना काय लिहायचंय bx प्लस c. आणि तुम्ही जर नुसतं b लिहिलं दॅट इज रॉंग, हे चूक आहे. कारण हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. हा जर इथं x स्क्वेअर मायनस 1 असता तर तुम्ही याला फॅक्टर केला असता, 1x मायनस 1 केला असता, 1x प्लस 1 केला असता, म्हणून म्हणलं असतं b अपॉन x प्लस 1 c अपॉन x प्लस 1 असं केलं तर चाललं असतं. पण हा फॅक्टर क्वाड्रॅटिक आहे, लिनियर आहे, नॉन लिनियर आहे सॉरी, म्हणून याला काय लिहायचंय bx प्लस. सिमिलरली इथं सुद्धा हा फॅक्टर एकच आहे म्हणून कॅपिटल आहे. हा फॅक्टर 2 आहे, पॉवर 2 आहे म्हणून याला काय लिहायचंय bx प्लस c. राईट. आता इथं हा थोडासा वेगळा आहे बघा. तिसरा प्रॉब्लेम थोडासा वेगळा काय आहे, कारण हा फॅक्टर कसा आहे x स्क्वेअर प्लस 1. हा फॅक्टर कसा आहे नॉन लिनियर क्वाड्रॅटिक म्हणजे 2 आहे. डिग्री किती आहे 2. स्प्लिट होतो का नाही होत, म्हणून याला लिहिताना नुसतं a अपॉन x स्क्वेअर प्लस 1 लिहून चालेल का नाहीये. तर ती मेथड काय आहे ax प्लस b आहे. ax प्लस b कारण a b दोन कॉन्स्टंट सेपरेट करता येत नाही आणि प्लस c डिवाइडेड बाय x प्लस 2 कारण x प्लस 2 सिंपल आहे. राईट. तुम्ही असं करू शकता x प्लस 2 अगोदर आणि x स्क्वेअर प्लस 1 नंतर. असं जर असतं तर याला काय केलं असतं आपण x प्लस 2 अगोदर आणि x स्क्वेअर प्लस 1 नंतर असं असतं. तर याला कसं केलं असतं, तर याला काय केलं असतं a अपॉन x प्लस 2 आणि इथं केलं असतं bx प्लस c अपॉन x स्क्वेअर प्लस 1. राईट. पण हे उलट असल्यामुळे तुम्ही ax प्लस b पण करता येईल. म्हणजे याला लिहिताना असं दिलेलं आहे त्यांनी x प्लस 2 दिले अगोदर, सॉरी x स्क्वेअर प्लस 1 दिलेला आहे आणि नंतर x प्लस 2 दिलाय. म्हणजे तुमची मेथड काय पाहिजे ax प्लस b अपॉन x स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस c अपॉन x प्लस 2 असता पाहिजे. यावेळी मग पुढे चालून एबीसीच्या व्हॅल्यूज काढा
आलेल्या व्हॅल्यू परत पुटअप करा आणि सॉल्व्ह करा. काही अडचण आली विचारा, कॉल करा. ठीक आहे, ओके. तर इथं तिसरी मेथड आपली संपते जवळपास. तिचे 1-2 प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार, त्याच्यानंतर लास्ट मेथड स्टार्ट करू.